दुसऱ्या दिवशी मी साफ बरी झाले. आदल्या दिवसाचा कोणताही परिणाम माझ्या प्रकृतीवर राहिला नव्हता. ती हकीकत झाल्या न झाल्यासारखीच झाली होती. तो दिवस आला होता तसाच निघून गेला, साफ धुवून गेला. कुणीही त्या दिवसाचा मग उल्लेख केला नाही. काका आणि ताई ह्यांनी मला काही विचारलेही नाही. तो दिवस म्हणजे एक स्वप्न झाले. त्या गोष्टी जितक्या चमत्कारिक रीतीने घडून आल्या तितक्याच विलक्षण रीतीने नाहीशा झाल्या. आम्हा दोघांमधील तो संवाद आम्हा दोघांपलीकडे कुणालाही कळला नाही आणि तो कळून घेण्याचा कुणी प्रयत्नही केला नाही. सुमारे 1 आठवड्याने नानासाहेबांचे पत्र आले. त्यांनी मला पुण्याला घेऊन येण्याबद्दल काकांना विनंती केली होती. काकांची काही जरुरीची कामे होती, त्यामुळे आणखी 8-10 दिवस आम्हाला निघता आले नाही. आम्ही ज्यावेळी निघालो त्यावेळी वादळी हवा होती. बोटीत फारच त्रास झाला. मुंबईच्या धक्क्यावर आम्ही उतरलो त्यावेळी मी अगदी अर्धमेली झाले होते. तशा स्थितीत सरळ बोरीबंदर गाठणे काकांना प्रशस्त वाटेना. म्हणून मला हुशारी येईपर्यंत मुंबईला काकांच्या एका मित्राच्या घरी 2-4 दिवस राहण्याचा त्यांनी संकल्प केला. इतका वेळ मुंबईच्या मार्गातून मी पुण्याला गेले होते, पण प्रत्यक्ष मुंबई पाहण्याचा योग मला कधीच आला नव्हता. काकांनी मला मुंबई दाखवण्याचे कबूल केले. त्या मुदतीत सकाळपासून संध्याकाळपर्यंत व्हिक्टोरिया करून आम्ही मुंबईभर हिंडत होतो. पाहण्याजोगी सर्व स्थळे काकांनी मला नेऊन दाखवली. त्यामुळे मुंबईच्या रस्त्यांची मला बरीचशी कल्पना आली. माझ्या पुराणाची हकीकत काकांच्या मित्रांच्या कानी आली होती, त्यामुळे त्यांनी जाण्यापूर्वी ठाकूरद्वारी माझे एक पुराण करण्याचा घाट घातला. खेड्यातील खोळ्या भोळ्या लोकांसमोर पुराण सांगायला बसताना आम्हाला भीती वाटत होतीच, पण आता मुंबईच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत जनसमाजापुढे व्याख्यान देण्याची कल्पना मला अतिशय भीतीप्रद वाटली. काकांच्या मित्रांनी आधीच सर्व व्यवस्था करून सर्वत्र जाहिराती वाटल्यामुळे आता माघार घेणे शक्य नव्हते. मुंबईचे लोक मोठे भावनाप्रधान असतात. काकदृष्टीने कोणाचेही दोष काढीत न बसता चांगले तेवढे घेऊन मनाचे समाधान करून घेण्याकडे त्यांची प्रवृत्ती असते असे मला दिसून आले. कोकणच्या खेडवळांपेक्षाही ही सुशिक्षित मंडळी मला जास्त श्रद्धाळू वाटली. माझ्या पुराणाला हजारो माणसांची गर्दी झाली होती. त्या दिवशी मी स्वच्छ पांढरे पातळ नेसले होते. मी व्यासपीठावर बसले त्यावेळी माझा मलाच मोठा आनंद झाला. मुंबईच्या युनिव्हर्सिटीच्या मंडपात जाऊन परीक्षा देण्यासारखाच तो प्रसंग वाटला. त्या दिवशी मला एक विशेष प्रकारचे स्फुरण आले होते. पुराण 1 तास झाले. पुराणाला भागवतातील 11व्या स्कंधातील काही श्लोक घेतले होते. त्या दिवशी मी काय बोलत होते ह्याचे माझे मलाच भान नव्हते. माझ्या अंतःकरणात खरोखरच कुणाचा तरी संचार झाला आहे असे मला त्यावेळी वाटले. अस्खलित वाणीने माझ्या तोंडून निरूपण होत होते, पण मी ते बुद्धिपुरस्सर करत आहे असे मला त्यावेळी वाटले नाही. सर्व सभा कशी चित्रासारखी तटस्थ बसली होती. पुराण संपताच सर्वांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. हा प्रकार मला अपूर्व होता. त्या कडकडाटाने निरूपणाची तंद्री उतरून मी भानावर आले. पुन्हा तेच सर्व प्रकार झाले. मी विधवा असून कुंकू लावते याचा गवगवा येथेही कसा झाला नाही याचे मला आश्चर्य वाटले. त्या दिवशी अतिशय गर्दी झाल्यामुळे माझे पुराण ऐकण्याची पुष्कळांची निराशा झाली. कित्येकांनी दुसऱ्या एखाद्या प्रशस्त जागी माझे पुराण करवण्याची सूचना आणली, पण काकांना ती पसंत पडली नाही. काकांच्या मित्राच्या घरी मला पाहण्यासाठी कितीतरी स्त्री पुरुषांची रहदारी सुरू झाली. वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली माझ्या पुराणाची हकीकत मी ज्यावेळी वाचली त्यावेळी माझे मलाच आश्चर्य वाटले. मला माहीत नसलेल्या कितीतरी गोष्टी त्या वर्णनात आल्या होत्या. अतिशयोक्तीची अगदी कमाल झाली होती. ती हकीकत वाचताच माझ्या तोंडचे पाणी पळाले. कोकणची गोष्ट निराळी होती. कोकणच्या हकीकती कदाचित पुण्याला कळल्याही नसत्या, पण आता मुंबईच्या वर्तमानपत्रांनी माझ्या पुराणासंबंधी पिटलेला हा डांगोरा नानासाहेबांच्या कानी गेल्या वाचून राहणार नाही असे वाटून माझा जीव अगदी शर्मिंदा झाला. आम्ही पुण्याला जाऊन पोहोचलो. पुराणाच्या बातमीबरोबरच मी कुंकू लावीत असल्याची बातमी आमच्या पूर्वीच पुण्यात येऊन धडकली होती. आम्ही पुण्यात घरी येताच काकांनी नानासाहेबांना बाजूला घेऊन काय कान फुंकले कोण जाणे. नानासाहेबांनी माझ्या कुंकू लावण्याबद्दल काहीच उल्लेख केला नाही. अंग धुतल्यानंतर स्वयंपाकघरातील कोनाड्यात कुंकवाच्या करंड्याला मी हात घालताच जाऊबाई म्हणाल्या, त्याला हात लावू नका, तुमचा करंडा तुमच्याजवळ नाही का? मी तशीच जाऊन माझी ट्रंक उघडली आणि करंडा काढून कुंकू लावले. जाऊबाईच्या अंगाचा नुसता जळफळाट झाला होता. माझा राग त्या भांड्याकुंड्यांवर काढीत होत्या.
मुलांना देखील उगीच 1-2 रपाटे देण्यात त्यांनी कमी केले नाही. मी कुंकू लावून बाहेर येताच लीला म्हणाली, काकू, कुंकू लावल्यावर तू किती सुरेख दिसतेस म्हणून सांगू? पूर्वी तुझं तोंड कसं उदासवाणं दिसत असे, आता तुला पाहिलं की महालक्ष्मीच्या मुखवट्याची आठवण होते. लीलेचे हे उद्गार जाऊबाईंच्या कानी पडले आणि त्यासरशी त्यांनी येऊन लीलेच्या पाठीत एक धपाटा दिला. रडण्याच्या ऐवजी लीला आपल्या आईकडे पाहून हसून वाकोल्या दाखवू लागली. ती मला म्हणाली, मी तुला सुंदर म्हटलं की नाही, त्याचा आईला राग आला. तुला केव्हाही बरं म्हटलं तर अशीच रागावून ती मला बडवते. मी स्वयंपाकघरात जाऊ लागले त्यावेळी जाऊबाई म्हणाल्या, काही कारण नाही इकडे यायचं. तुमच्यामुळे इथं काही खोळंबून राहिलं नाही. इतके महिने इथं नव्हता त्यावेळी मीच चुलीजवळ मरत होते ना. आता तुम्ही येऊन काही मला गाद्या गिरद्यांवर बसवणार आहात थोड्याच. जाऊबाईंचे हे भाषण ऐकून लीला मोठमोठ्याने हसू लागली. जाऊबाईंचे चऱ्हाड सुरूच होते. शिवाय तुम्हाला म्हणे आता साक्षात्कार झाला आहे. देवीला जसं काही विधवेखेरीज दुसरं झाडच सापडत नाही. बरी एक एक बंड माजवली आहेत. असली सवाष्ण विधवा नको माझ्या स्वयंपाकघरात यायला. लीला टाळ्या पिटीत म्हणाली, आता बरं झालं काकू, अभ्यास करायला तुला आता चांगली सवड मिळेल. जाऊबाई खेकसून म्हणाल्या, हो खरंच ते आहे घरी एक स्वयंपाकीण काम करायला. आता ह्यांनी पाटावरून ताटावर आणि ताटावरून पाटावर बसायचं आणि नुसतं गिळून शाळेत जाऊन परीक्षा द्यायच्या. ऐकलत, तुमचे जोडे काढून ठेवा बाहेर. शाळेत जायच्या पूर्वी मला ते पुसून ठेवले पाहिजेत. क्षणभर थांबून एक सुस्कारा सोडून त्या म्हणाल्या, आता एकच व्हायचं काय ते राहिलं आहे. एवढेच बोलून जाऊबाई उगीच राहिल्या. काय राहिलं आहे? लीलेने विचारले. तुझं डोंबल, जा पाटपाणी कर, जाऊबाई वस्कन म्हणाल्या. वंश हयात असताना तोंडातून एक शब्द न काढणाऱ्या माझ्या जाऊबाई इतक्यातच इतक्या बोलक्या कशा झाल्या? त्यांचे बोलणे म्हणजे वंशांची सही नक्कल होती. त्यांच्या बोलण्याचे लीलेला काहीच वाटत नव्हते. त्यांनी वाटेल तितके बोलावे आणि लीलेने त्याला न जुमानता वाटेल तसे वागावे असे चालले होते. मी पुन्हा शाळेत जाऊ लागले आणि माझा अभ्यास सुरळीत रीतीने सुरू झाला. घरच्या कामाची बंदी झाल्यामुळे अभ्यासाची आयतीच सोय झाली होती. वाईटातून बरे निघते ते हे असे. काकांनी मागल्याप्रमाणेच काही दिवस पुण्याला मुक्काम दिला होता. ते मधून हिंगणे नावाच्या एका खेड्यात जात असत. प्रोफेसर कर्वे नावाच्या कुणा एका गृहस्थाने अनाथ विधवांसाठी तिथे एक आश्रम स्थापला होता. त्या आश्रमाबद्दल पुण्यात त्यावेळी फार अमंगल कंड्या पिकल्या होत्या. प्रोफेसर कर्व्यांबद्दल काकांना फार आदर होता आणि कर्व्यांना कुणी नावे ठेवली तर सडकून कोकणी शिव्या द्यायलाही ते मागेपुढे पाहत नसत. त्या आश्रमात इंग्रजी 7व्या इयत्तेपर्यंत शिकण्याची जर सोय असती तर मला त्यांनी तेथेच नेऊन ठेवले असते. काकांनी त्या आश्रमाला बरीचशी मोठी रक्कम बिन नावाने दिल्याचे मला ताईकडून कळले होते. शेवटी एकदा भ्रमाचा भोपळा फुटला. तो सहीचा वाद कसला होता ह्याची उघड भाषा आता सुरू झाली. बँकेत सुमारे 1200 रुपयांची रक्कम होती आणि 2000 रुपयांची विम्याची पॉलिसी होती. माझा पालक कोण ह्याबद्दल तो वाद माजला होता. बाबा म्हणत होते मी पालक आणि नानासाहेब म्हणत होते मी पालक. पॉलिसी असाईन केलेली नसल्यामुळे ती रक्कम मला मिळणे शक्यच नव्हते. बँकेतील पैशाचीही तीच गत होती. माझ्यासमोर काकांनी नानासाहेबांकडे हा विषय काढला आणि वादविवादाला सुरुवात झाली. नानासाहेब म्हणाले, हिच्याशी लग्न होण्यापूर्वीची ही पॉलिसी आहे. बँकेतील रक्कमही त्यापूर्वीची आहे. त्यामुळे हिच्या बापाचा त्यावर अधिकार पोचत नाही. काका म्हणाले, पॉलिसी केव्हाही घेतलेली असली तरी ती आपल्या मागे आपल्या पत्नीला मिळावी असा पॉलिसी उतरणाऱ्याचा उद्देश असतो. बँकेतील रकमेबद्दल माझा वाद नाही. तुम्ही दोघेही भाऊ जरी निरनिराळ्या 2 ठिकाणी राहत असला, वास्तविक रीतीने जरी तुम्ही विभक्त असला तरीही कायद्याच्या दृष्टीने अविभक्त असल्याचं तुम्हाला ठरवता येईल हे मी जाणतो. तिच्या अंगावरचे दागिने हे तिचं स्त्रीधन आहे. कायद्याच्या दृष्टीने देखील तुम्हाला ते काढून घेता येणार नाही. पोस्टल बँकेतील 1200ची रक्कम तुम्ही घ्यावी आणि पॉलिसीची रक्कम मथुच्या नावे बँकेत ठेवावी असा लेखी करार तुम्ही करून देत असाल तर बाकीची व्यवस्था करण्याची हमी मी घेतो. मी एक तनसडी सुद्धा देणार नाही. कायद्याच्या गमजा मला सांगू नका. मी असे 25 वकील खेळवले आहेत. दागिने कसे मिळत नाही ते मी पाहतोच. चोरीची फिर्याद करीन तुमच्यावर. दारात पोलीस उभे करून तुमच्या घराचा झाडा घ्यायला लावीन. ती विधवा आहे. नुसती अण्णा वस्त्राची मालकीण आहे. कोर्ट ठरविल ती पोटगी मी आनंदानं देईल. माझ्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न करू नका.
विम्याच्या आणि पोस्टाच्या रकमेच्या वरती तिचा काडीचाही हक्क संबंध पोचत नाही हे मला पक्क माहीत आहे. 1200 रुपयांचं आमिष दाखवून तुम्ही माझ्या तोंडाला पानं पुसू पाहत आहात हे न समजण्या इतका काही मी कच्च्या गुरुचा चेला नाही. एवढ्यावरच तो वादविवाद संपला. नानासाहेब काही केल्या माघार घेईनात आणि काकाही आपला हट्ट सोडिनात. नानासाहेब निघून गेल्यावर मी काकांना म्हटले, उगीच वादविवाद कशाला हा? मला त्यांची एक फुटकी कवडी सुद्धा नको. ईश्वरानं मला जन्म दिला आहे, तोच माझी काळजी घेईल. हे वैराग्य आज तुला बरं वाटतं आहे, पण प्रसंग पडल्यावर तुझं मत खास बदलेल. ह्या वैराग्याचाही पश्चाताप होईल. व्यवहाराच्या दृष्टीनं कायद्याच्या पकडीत धरून विम्याची रक्कम कदाचित त्याला गिळंकृत करता येईल, पण दागिने हिसकावून घेणं त्याच्या बापालाही साध्य नाही. स्वतःची अशी काहीतरी रक्कम तुझ्याजवळ असली पाहिजे. पोटगीचा दावा आणला तर मिळून मिळून काय मिळेल? फार तर 5-7 रुपये. तेवढ्यानं तुझा चरितार्थ कसा चालेल? शिवाय दावा आणणं तुला रुचेल की नाही हाही एक प्रश्नच आहे, आणि दावा आणल्याशिवाय तो पोटगी देणार नाही हेही ब्रह्मवाक्यच आहे. अशा वेळी सामदामानं किंवा धाक दपटशानं विम्याची निम्मी शिम्मी रक्कम तरी त्याच्याकडून वसूल केली पाहिजे. एवढ्या रकमेत तुझी जन्माची ददात दूर होईल असं नाही, पण हातपाय थकले तर तेवढाच तुला आधार होईल. त्या रात्री काकांनी पुन्हा काहीतरी तोड काढण्याचा प्रयत्न केला, पण नानासाहेब काही बधेनात. दुसऱ्या दिवशी काकांना जायचे होते, त्यामुळे त्या विषयाचा काहीतरी शेवटचा निकाल लागण्याचे अखेरीस तसेच राहून गेले. लीलेच्या लग्नाची गडबड सुरू होती. शेजार पाजारच्या बायका येऊन लग्नासाठी जिन्सा पानसाची तयारी करू लागल्या, तेव्हा कुठे मला लीलेचे लग्न ठरल्याचे कळले. मुलगा पुण्यातलाच होता, हायस्कुलात शिकत होता आणि त्याच्या बापाला कुठल्याशा पुस्तकाच्या दुकानात नोकरी होती. लग्नाची तयारी करण्यात मला कोणताही भाग घेता आला नाही. लग्नाला 3 दिवस राहिले तेव्हा रात्रीच्या वेळी नानासाहेब मला म्हणाले, वहिनी, मी सांगितलं पाहिजे असं नाही, पण ही लग्नाची बाप मोठी बिकट आहे. बाहेरच्या 4 लोकांशी आमचा संबंध येणार. विशेषतः वर पक्षाकडील मंडळी जे जे काही म्हणतील ते आम्हा वधू पक्षीयांना कबूल करावं लागणार. तुमच्या हट्टामुळं हातातोंडाशी आलेलं लग्न मोडण्याच्या बेतात आहे. असे बोलून एक दीर्घ निश्वास टाकून नानासाहेब स्वस्थ बसले. मी कसला हट्ट केला, केव्हा केला याची मला काहीच जाणीव नव्हती. मी पुष्कळ विचार करून पाहिले, पण लग्न मोडण्याच्या बेतात येण्याजोगा कोणताही हट्ट केल्याचे मला आठवेना. म्हणून मी मर्यादापूर्वक विचारले, माझ्या कोणत्या हट्टामुळं लीलेचं लग्न मोडतं आहे? नानासाहेब डोळे फाड फाडून माझ्याकडे पाहत राहिले आणि म्हणाले, कोणत्या हट्टामुळं? आता अगदी शर्थ झाली. साऱ्या पुण्यात बोंबाबोंब माजून राहिली आहे आणि तुम्ही विचारता कोणत्या हट्टामुळं? ही कुठली धर्मशास्त्र? म्हणे शास्त्रीबुवांची मुलगी आणि पुराण सांगते. इंदुप्रकाशचे रकाने भरून आले म्हणजे काही स्वर्गाला हात पोचत नाहीत. इंदुप्रकाशचं काय? वाटेल त्यानं जावं, यंद्यांच्या कानाला लागावं की वाटेल ती बातमी वाटेल तशी छापण्यात येते. वर्णन केसरीमध्ये आलं पाहिजे तरच त्याला जगात मान. इंदुप्रकाशनं केवढं लिहिलं, पण तुमच्या पुराणाबद्दल केसरीमध्ये एक ओळ तरी आली आहे का? अनंतानं आपल्या बातमीपत्रात सुद्धा काही लिहिलं नाही, आणि लिहिलंच असतं तर मी कंपोज उडवून दिला असता. माहेरच्या नावानं मिरवायला लाज नाही वाटत? नवरा मेलेला ह्या हातानं मी त्याचा मुर्दा सोनापुरात नेऊन भाजला, तरी कपाळी ढळढळीत कुंकू लावायला हात तरी कसे वाहतात? कलियुग बरं हे, कलियुग. सत्ययुग असतं तर हातच जळून कोळसे झाले असते. पेशवाई असती तर भर चव्हाट्यावर तुला जिवंत जाळलं असतं. आता काय तुझा माझा संबंध? माहेरचं नाव लावतेस, कपाळी हा मळवट भरतेस. काय तुझा आमचा संबंध? आणि विम्याचे पैसे हवेत. आधी ते कुंकू पुसून टाक, तेव्हाच आमच्या घरात अन्न मिळेल, नाहीतर 10 दिशा तुला मोकळ्या आहेत. नानासाहेबांच्या तोंडाचा पट्टा सारखा सुरू होता. ते जे जे काही बोलले ते लिहिण्यास माझे हात वाहत नाही इतकी ती भाषा ओंगळवाणी होती. बोलता बोलता प्रकरण शेवटी हातघाईवर आले. त्यांनी माझे दोन्ही हात घट्ट दाबून धरून माझे कुंकू पुसण्यास प्रारंभ केला. मी अंगी असेल नसेल तेवढे बळ खर्चून दोन्ही हात सोडवून घेताच त्या धक्काबुक्कीत नानासाहेब खाली पडले आणि पहा हो, हिनं मला मारलं असं मोठमोठ्याने ओरडू लागले. जाऊबाई आतून धावत आल्या आणि त्यांनीही शिव्यांचा सपाटा सुरू केला. लीला आणि माली नुसत्या टकमक पाहतच राहिल्या. नानासाहेब पडल्या जागेवरून उठेनात. शेजारचे कुणी लोक येतील म्हणून ते वाट पाहत होते, पण कुणीच आले नाही. नानासाहेब म्हणाले, अरे हे शेजारी पाजारी सारे मेले की काय? कुणीतरी मला हात द्या.
जाऊबाईंनी त्यांना हात धरून उठवले. उभे राहताच त्यांना आवेश चढला आणि अद्वा तद्वा बोलण्याची त्यांनी पराकाष्ठा केली. मी त्यांना म्हटले, माझ्या आईबापाचं नाव घेण्याचं काही कारण नाही. ताईंना जर एक वाकडा शब्द बोलाल तर ती गोष्ट माझ्या कामी येणार नाही. माझ्या तोंडचे हे शब्द ऐकताच नानासाहेबांचा नुसता भडका उडाला. काय करशील ग? काय करशील? माझा जीव घेशील? माझा खून करशील? बोलण्याच्या तिरमिरीत त्यांनी माझ्या कमरेत एक लाथ मारली. मी दाराबाहेर रस्त्यावर पडले. मग नानासाहेब मला म्हणाले, खबरदार घरात पाऊल टाकशील तर. माझी ट्रंक आणून त्यांनी दाराबाहेर टाकली. ते दार बंद करीत होते इतक्यात लीलेने येऊन माझी अभ्यासाची पुस्तके माझ्या हाती दिली. नानासाहेबांनी लीलेला बखुटीला धरून आत नेले आणि मग दाराला आतून कडी लावली. बाहेर काळोख पडला होता. सुमारे 10 वाजून गेले होते. रस्त्यावर कुणाची रहदारी नव्हती. त्यामुळे माझी ही विटंबना कुणाच्या नजरेस पडली नाही. घराचे दार एकदा उघडले गेले आणि जाऊबाईंनी माझा कुंकवाचा करंडाही बाहेर भिरकावून देऊन पुन्हा दार बंद केले. मी रस्त्यातच ट्रंक उघडली. पुस्तके आत व्यवस्थित ठेवून दिली. कुंकवाचा करंडाही ठेवला आणि ट्रंकेला कुलूप लावले. एवढी विटंबना झाली तरी मला रडू आले नाही. मी विचार करीत तशीच ट्रंकेवर बसून राहिले होते. रस्त्याने एक रिकामा टांगा जात होता. त्याला हाक मारली आणि टांग्यात बसून मी स्टेशनची वाट धरली. ताईने दिलेले 10 रुपये माझ्याजवळ होते. मी तिकीट काढले आणि प्लॅटफॉर्मवर आले. गाडी प्लॅटफॉर्मवर आली नव्हती, त्यामुळे उतारूंची फार गर्दी झाली होती. गर्दी टाळून मी एका बाजूला एकटीच उभी राहिले होते. मी जरी मुंबईचे तिकीट काढले होते तरी कुठे जावे ह्याचा काहीच विचार केला नव्हता. मी तशीच उभी राहिले असता साहेबी थाटाचा पोशाख केलेला एक तरुण गृहस्थ माझ्या समोरून गेला. माझे त्याच्याकडे लक्ष नव्हते, पण तो मला पाहून थांबला असावा असे मला वाटले. मी उभी होते त्या जागी फारसा प्रकाश नव्हता, त्यामुळे त्या गृहस्थांचा चेहरा मला नीटसा दिसला नाही. तो गृहस्थ मागे वळून माझ्या समोर आला आणि म्हणाला, मथू. माझ्या सर्वांगावर काटा उभा राहिला. अंगाला थरकाप सुटला आणि जीभ अगदी लुळी पडली. हाक मारणारा गृहस्थ चंदू होता. माझ्या नावाने हाक मारून तो माझ्यासमोर थांबला आणि मी काहीच बोलत नाही असे पाहून म्हणाला, हे काय, तू एकटीच कुठे चाललीस? बरोबर कुणी नाही का? मी खुणेने नुसतं नाही म्हटले. मग एकटीच कुठे चाललीस? त्याने पुन्हा विचारले. जिकडे वाट फुटेल तिकडे, मी खाली मान घालून उत्तर दिले. काहीतरी विलक्षण प्रकार झाला असावा असे माझ्या उत्तरावरून त्याने ताडले आणि मला पुढे काहीच प्रश्न केला नाही. फक्त एवढेच विचारले, एकटीच कुठं बसशील? बायकांच्या डब्यात. क्षणभर विचार करून तो म्हणाला, अनोळखी माणसात असं एकटं बसणं मला धोक्याचं वाटतं. मी सेकंड क्लासात आहे, तुझं तिकीट बदलून आणू का? मी काहीच बोलत नाही असे पाहून तो म्हणाला, डब्यात आणखी माणसं आहेत. तू बोलल्याशिवाय मी एक शब्दही तुझ्याशी बोलणार नाही असं वचन देतो, पण तू एकट्यानं प्रवास करणं मला धोक्याचं वाटतं. काही न बोलता मी माझे तिकीट खिशातून काढून त्याच्याजवळ दिले. त्याने मला नेऊन सेकंड क्लासच्या डब्यात बसवले. तो डबा 6 माणसांचा होता आणि 6ही जागा रिझर्व केलेल्या होत्या. एका खालच्या बर्थवरून आपला उघडलेला बिछाना काढून त्याने तो रस्त्याच्या दाराशी टाकला आणि त्यातील काही पांघरुणे त्या रिकाम्या केलेल्या जागी घालून मला त्याने त्या बर्थवर बसण्यास सांगितले. डब्यात असलेले बाकीचे उतारू चंदूचे सहाध्यायी होते. मी येण्यापूर्वी त्यांचा सारखा दंगा चालला होता, पण मी येताच मंत्र टाकल्याप्रमाणे सर्व गप्प राहिले. चंदूने त्यांना बाजूला नेऊन काही सांगितले आणि त्यासरशी कुणी आपली उशी, कुणी रग वगैरे वस्तू आणून माझ्या बर्थवर ठेवून देऊ लागला. गाडी सुरू होताच चंदूने मला विचारले, मुंबईला कुठे उतरणार की परभारे धक्क्यावर जाणार? आमच्या बोलण्याकडे चंदूच्या सोबत्यांचे मुळीच लक्ष नाही असे पाहून मी हळूच म्हटले, गावी जावंसं वाटत नाही. मुंबईत कुठं बोर्डिंगात राहण्याची सोय नाही का होणार? माझं शेवटचं वर्ष आहे, शाळा चुकून चालायचं नाही. मिशनरीचं बोर्डिंग चालेल का? काही वेळ विचार करून चंदू म्हणाला, कुठंही डोकं टेकायला आधार मिळाला म्हणजे झालं, पण परक्याचे उपकार नकोत. कुणाच्या दारी राहायचं नाही, बोर्डिंग असावं, मग ते कुणाचंही असलं तरी चालेल. मी खाली मान घालून सांगितलं, ठीक आहे. उद्याचा दिवस आमच्या डायमंड लॉजमध्ये उतरा. तिथे एक विद्यार्थिनी आहे, तिच्या खोलीत उद्याचा दिवस राहता येईल. ती ख्रिश्चन आहे, पण काही संकोच धरायला नको.
परवापासून बोर्डिंगात जाता येईल अशी व्यवस्था करतो. घरी पत्र लिहू नये. सर्व हकीकतीचे पत्र मीच उद्या ताईंना लिहीन. इतके बोलून आम्ही सर्व झोपी गेलो. सकाळी स्टेशनवर उतरल्यावर मी सर्वांबरोबर डायमंड लॉजमध्ये गेले. चंदूने माझी मिस डिक्रूजची ओळख करून दिली. स्वतंत्रपणे कुणाशीही इंग्रजीत बोलण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग, कारण तिला मराठी येत नव्हते. तिने मला बरीच माहिती विचारली आणि मी इंग्रजीत व्यवस्थित रीतीने उत्तरे दिली. मला इंग्रजी इतके चांगले बोलता येते असे पाहून माझे मलाच कौतुक वाटले. त्या दिवशी संध्याकाळी चंदू आमच्या खोलीत आला. त्याच्याबरोबर एक युरोपियन बाई आली होती. गिरगावात असलेल्या एका मिशनरी बोर्डिंगची ती सुपरिटेंडेंट होती. चंदूने 1 महिन्याच्या बिलाची रक्कम त्या बाईच्या स्वाधीन केली आणि एक 10 रुपयांची नोट माझ्यापुढे करून तो म्हणाला, ही राहू दे, केव्हा तरी जरूर लागेल. मी मधून बोर्डिंगात येऊन चौकशी करून जाईन. बिछाण्याची नवीन वळकटी घेऊन बोर्डिंगात नेऊन ठेवली आहे. वहिनींना पत्र लिहिलं का? मी होय म्हणून उत्तर दिले. नोट घ्यावी की न घ्यावी ह्या विचारात मी होते, पण तो ती माझ्या मांडीवर टाकून निघून गेला सुद्धा. सुपरिटेंडेंट बाईंचे नाव मिस स्मिथ असे होते. त्यांच्याबरोबर जायला निघण्यापूर्वी मी मिस डिक्रूजचे आभार मानले आणि जिना उतरून खाली आले. दारात व्हिक्टोरिया उभी होती आणि चंदूही तिथेच आमची वाट पाहत होता. आम्ही गाडीत बसताच गाडीवाल्याला चंदूने भाडे दिले आणि तसे केल्याचे आम्हाला सांगितले. अशा रीतीने मी बोर्डिंगात येऊन अधिष्ठित झाले. बोर्डिंगातील जेवणाची व्यवस्था 2 प्रकारची होती, एक शाकाहारी, एक मांसाहारी. शाकाहारी लोकांची जेवणाची व्यवस्था कशीबशी होती असे म्हटले तरी चालेल. त्या तसल्या प्रसंगात मला कुठेतरी अन्नाचा आधार पाहिजे होता. पंचपक्वान्ने नको होती. मी त्याच मिशनच्या मुलींच्या शाळेत जाऊ लागले. तेथे सर्व शिक्षण इंग्रजीतून चालत असे. शिक्षकिणी बहुतेक युरोपियन असल्यामुळे पहिल्याने मला थोडे जड गेले. पुण्याच्या शाळेत मिशन स्कूल असले तरी सारा व्यवहार मराठीत असल्यामुळे पहिल्याने ह्या शाळेत मला चुकल्यासारखे वाटू लागले. अनाथ ख्रिस्ती मुलीखेरीज या शाळेतील बाकीच्या सर्व विद्यार्थिनी मुंबईतील श्रीमंत घराण्यातील होत्या. त्यात पारशी मुलींची संख्या जास्त होती. त्यामुळे परस्परात बोलण्याचे व्यवहार इंग्रजीत चालत असत. ज्या काही महाराष्ट्रीय मुली होत्या त्याही आपसात बोलताना इंग्रजीतच बोलत असत. मी अगदी नव्या जगात आल्यासारखी मला वाटले. एका मुलीने मला ओळखले. त्या मुलीचे नाव माणक. तिचे घर ठाकूरद्वारा शेजारी नवीवाडी आहे, तिथे होते. ती माझ्या पुराणाला आली होती. तिने एके दिवशी मला उघड विचारले. एक क्षणभरच मनात आले की कबूल करू नये, पण वेळी सावध होऊन मी खरे तेच तिला सांगितले. हा म्हणता ही बातमी सर्व शाळाभर झाली आणि शेवटी स्मिथबाईंच्या कानापर्यंत गेली. स्मिथबाईंनी त्या शनिवारी संध्याकाळी शाळेच्या हॉलमध्ये माझे पुराण करण्याचे ठरवले. मिशनरींच्या आणि इतर मराठी आणि गुजराती शाळेतील मुलींना आमंत्रण देण्यात आले. संस्कृत जाणणारे काही युरोपियन मिशनरीही हजर होते. दक्षिणी ख्रिस्त्यांची तर बरीच गर्दी झाली होती. विल्सन कॉलेजचे प्रिन्सिपॉल डॉक्टर मॅकिकन आणि झेवियर्स कॉलेजचे एक संस्कृतचे जर्मन प्रोफेसर फादर हेंगलिन हेही आले होते. ही बडी मंडळी पाहून मी घाबरून गेले. वयोवृद्ध आणि विद्वान व्यक्तींसमोर यापूर्वी जरी माझे पुराण झाले होते तरी हे साहेब लोक गोळा झालेले पाहून माझी घाबरगुंडी उडाली. देवाचे नाव घेऊन मी पुराणाला सुरुवात केली. पुराणाच्या वेळी मधून टाळ्यांचा कडकडाट करून लोकांनी सारा हॉल दणाणून सोडला. व्यासपीठावरून मी खाली उतरताच मॅकिकन साहेबांनी माझ्याशी हस्तांदोलन केले. ते म्हणाले, मी अतिशय आनंदात आहे. ईश्वर तुम्हाला तारणाचा मार्ग दाखवो. जमलेल्या सर्व मोठ्या मंडळींनी माझी तारीफ करण्याची शिकस्त केली. जाताना मॅकिकन साहेबांनी आपल्या गाडीत बसवून मला बोर्डिंगात पोचते केले. मी बोर्डिंगात परत येतात स्मिथबाईंनी माझ्याशी हस्तांदोलन केले आणि प्रशंसापर उद्गार काढले. त्या दिवसापासून बायबलचा क्लास चुकवण्याची संधी मला मिळेनाशी झाली. उपदेशकाने मी आल्याशिवाय क्लास सुरू करू नये असे नेहमी होत असे. एके दिवशी स्मिथबाईंनी रविवारी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी मला आपल्याबरोबर नेले. प्रार्थनेच्या वेळी टापटीप आणि व्यवस्थितपणा पाहून माझ्या मनावर फार परिणाम झाला. प्रार्थना मराठीतूनच झाली. सरमणही एका मराठी ख्रिस्त्याने मराठीतूनच दिले. बोलण्याची सरणी अगदी बेडौल होती. त्या भाषेला मराठी भाषा का म्हणावे हेच मला कळेना. चर्चमधून निघून बोर्डिंगात आल्यावर बाईंनी मला विचारले, आजचं सरमण कसं काय झालं? मी स्पष्टपणे सांगितले, सरमण मला मुळीच आवडलं नाही.
का आवडलं नाही? त्यातील तत्व तुला पटली नाहीत काय? तत्वाचा प्रश्न बाजूलाच राहो, पण मराठी भाषेची ही विटंबना माझ्यासारख्या ब्राह्मणाच्या मुलीला मुळीच सहन होत नाही. मूळ बायबलातील वाक्य अगदी सुबोध होतं, पण त्याच्यावर उपदेशकानं केलेली टीका अगदी विपरीत होती. काहीच न कळता एखाद्या वेड्यासारखं तो काहीतरी बहकत सुटला होता. माझे भाषण ऐकून बाई हसू लागल्या आणि म्हणाल्या, पुढल्या रविवारी युरोपियन उपदेशकाचं सरमण ऐकायला तुला घेऊन जाईन. तुझी येण्याला हरकत नाही ना? मी अर्थातच नाही म्हणून सांगितले. मधून मधून 4-2 दिवसांनी चंदू माझ्या भेटीला येत असे. नुसती माझ्या प्रकृतीची चौकशी करायची, काही जरूर आहे की काय ते विचारायचे आणि निघून जायचे, असा त्याचा क्रम होता. बोलताना कधीही त्याने माझ्या डोळ्याला डोळा दिला नाही. तो माझी जरुरी काय आहे हे मी न सांगता ओळखून निरनिराळे जिन्नस आणून माझ्या खोलीत टाकीत असे. केव्हा केव्हा वाचनीय अशी काही इंग्रजी पुस्तकेही मी न मागता त्याने मला आणून द्यावी. अगदी माझ्या मनातले ओळखून मला न विचारता माझ्या गरजा भागवण्याची त्याची ही प्रवृत्ती पाहून मला कौतुक वाटले. पूर्वीची हकीकत विसरून, संकोच सोडून मोकळेपणाने त्याच्याशी बोलावे असेही मनात येऊ लागले. पण ती आठवण काही केल्या नाहीशी होईना. आज तो आल्यावर हा आपला बेत त्याला सांगायचा असा निश्चय करावा आणि तो येताच आपोआप माझ्या तोंडाला खीळ पडावी असे चालले होते. ह्या मुदतीत ताईची 2-3 पत्रे आली. त्यात मिशनरी लोकांपासून सावध राहण्याचा तिने मला पुन्हा पुन्हा इशारा दिलेला होता. त्या रविवारी स्मितबाई मला मोठ्या चर्चमध्ये घेऊन गेली. तिथे युरोपियनांचा बराच जमाव होता आणि जे काही हिंदी ख्रिस्ती होते ते चांगल्या सुशिक्षित वर्गाचे असावेत असे मला त्यांच्या चर्येवरून वाटले. सर्व व्यवहार इंग्रजीत चालला होता. उपदेशकाचा वर्णोच्चार स्पष्ट असल्यामुळे मला भाषा समजण्यास कठीण गेले नाही. प्रार्थनादी सर्व विधी उरकल्यावर बाईंनी तेथील मुख्य उपदेशकांशी माझा परिचय करून दिला. बोर्डिंगात परत आल्यावर बाईंनी मला पूर्वीचाच प्रश्न विचारला. मी पूर्वीचेच उत्तर दिले. माझे उत्तर ऐकून बाई म्हणाल्या, ह्या उपदेशकांची विचारसरणी तुला पटली नाही का? नाही म्हणायला मला काहीच संकोच वाटत नाही. मूळ बायबलातील वाक्य मला कोणत्याही रीतीने अप्रायोजिक वाटले नाही, पण त्यावरचं व्याख्यान जरी विद्वत्ता प्रचूर होतं तरी बुद्धीला पटण्याजोगं नव्हतं. कदाचित तुमच्या माझ्या विचारसरणीत फरक असेल. तसंच असण्याचा जास्त संभव आहे. पण बायबलातील मूळ वाक्य तरी तुला पटतं ना? न पटण्याजोगं असं त्यात काहीच नव्हतं. मग थोडा वेळ थांबून बाईंनी विचारले, तू बायबलचा अभ्यास केला आहेस का? फुरसतीच्या वेळी मी बायबल वाचित असते. मला तो ग्रंथ आमच्या धर्मातील इतर कोणत्याही ग्रंथा इतकाच आवडतो. माझे हे उत्तर ऐकून स्मितबाईंच्या मुद्रेवर आनंदाची छटा पसरली. त्या उत्सुकतेने म्हणाल्या, बायबल तुला आवडतं तर तुमच्या धर्मग्रंथांशी तुलना केली असता बायबलचा दर्जा तू कोणता लावशील? आमच्या धर्मग्रंथांच्या बरोबरीचा, मात्र त्यातील वारंवार केलेला पापाचा उल्लेख मला कसासाच वाटतो. पुन्हा लक्षपूर्वक बायबलचा अभ्यास कर आणि तुझं मत काय होतं ते मला सांग. इतकं बोलून बाई निघून गेल्या. माझे परीक्षेचे दिवस जवळ येत चालले होते, त्यामुळे मला अभ्यास फार जोराने करावा लागत होता. बाईच्या सांगण्यामुळे नव्हे, पण माझ्या स्वतःच्या समाधानासाठी मी त्यातल्या त्यात वेळ काढून बायबलचा लक्षपूर्वक अभ्यास करू लागले. माझ्या हातात वारंवार बायबल दिसत असलेले पाहून बाईंनाही फार समाधान वाटत असे. एके दिवशी त्यांनी मला विचारले, कुठपर्यंत आला तुझा बायबलचा अभ्यास? बायबलवर पुराण सांगण्या इतका. माझे उत्तर ऐकून बाई आश्चर्यचकित झाल्या. त्या म्हणाल्या, काय, तू बायबलवर पुराण सांगशील? मी आत्मविश्वासाने सांगितले, हो सांगेन. नुसतं पुराण सांगेन एवढंच नव्हे तर तुम्हा सर्वांना 4 नव्या गोष्टीही ऐकवीन. माझे हे उत्तर ऐकून बाई अगदीच थक्क झाल्या. माझ्या तोंडाकडे मिनिटभर पाहत त्या म्हणाल्या, तुझ्या धीटपणाचं मला कौतुक वाटतं. समज मी बायबलवर तुझं पुराण होण्याची योजना केली तर तू त्या पवित्र पुस्तकाची थट्टा तर करणार नाहीस ना? मी हसत म्हटले, कुणाच्याही धर्मग्रंथाबद्दल मला माझ्या धर्मग्रंथा इतकाच आदर आहे. माझे उत्तर ऐकून स्मितबाई क्षणभर स्वस्थ राहिल्या आणि काहीच न बोलता मुकाट्याने उठून निघून गेल्या.